मिरजेत चैत्र शुद्ध प्रतिपदा व गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्री ज्योतिबा सासन काठी पूजन अप्पासाहेब झांबरे यांच्या घरी उत्साहात साजरे। चैत्र शुद्ध प्रतिपदा मराठी नववर्षाच्या प्रारंभाचा शुभ मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज मिरजेतील अप्पासाहेब झांबरे यांच्या घरी चैत्र शुद्ध प्रतिपदेला पारंपरिक सासन काठी पूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। सकाळपासूनच धार्मिक वातावरण निर्माण झाले होते। सासन काठी पूजन हा मिरज परिसरातील एक महत्त्वाचा पारंपरिक धार्मिक सोहळा मानला जातो। यावेळी भाविक आणि पारंपरिक पद्धतीने सासन काठ्यांची विधीपूर्वक पूजा केली जाते। हलगी, ढोल, कायटाळ, गजरात आणि ज्योतिबा नावाने चांग भलच्या जयघोषात साजरा केला जातो। या प्रसंगी स्थानिक नागरिक, युवक मंडळी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरातील विविध ठिकाणी रांगोळ्या, फुलांची सजावट आणि गुढ्या उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात आले। गुढीपाडव्याच्या या पवित्र दिवशी सासन काठी पूजनामुळे शहरात भक्तिमय आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले असून नववर्षाची सुरुवात उत्साहात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। यावेळी किशोर झांबरे यांनी ज्योतिबाचे महात्म्य सांगितले। ज्योतिबाचं महात्म्य म्हणजे चैत्र महिन्याच्या पाडव्याला ज्योतिबाची काठी उभारली जाते। ज्योतिबाची काठीमध्ये पौगंड ऋषीच्या पोटी ज्योतिबारायाचा जन्म झाला। ज्योती स्वरूपात का झाला तर महालक्ष्मीनं शंकराला साकडं घातलं होतं की रत्नासुरानं कोल्हापूरच्या नगरीमध्ये थैमान घातला होता आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी महालक्ष्मीनं शंकराला वरदान मागितलं होतं, तपस्या केली होती आणि शंकरांना पावन होऊन ज्योती स्वरूपात ज्योतिर्लिंगाची ज्योतिर्लिंगाला स्थापन केलं होतं आणि ज्योतिबारायानं रत्नासुराचा वध केला होता। ही काठी म्हणजे रत्नासुर आहे आणि रत्नासुराच्या मस्तकावर पाय ठेवून ज्योतिर्लिंग उभारलेले आहेत। रत्नासुर मारताना ज्योतिबाकडे वरदान मागितलं होतं की वर्षातून एकदा नाथा तुमच्या पायाशी माझी जागा असून दे म्हणताना हे काठीचं स्वरूप आहे आणि ही काठी ही पाडव्याला उभी केली जाते। शुद्ध चैत्र पौर्णिमेला ज्योतिबारायाची लाखोच्या संख्येत मोठ्या भक्तिभावानं मिरवणूक काढली जाते, यात्रा केली जाते। महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात यामधून पूर्ण जल्लोषात आणि स्वागतात रायाची पालखी आणि स्वागत केलं जातं। गुलाल दावण्याचं उधळण केले जाते। त्यानंतर आपापल्या घरी काट्या ह्या आपल्या आपल्या घरी येतात। त्याच्यानंतर प्रसाद होतो, कार्यक्रम होतो आणि अक्षय तृतीयेला काठी ही उतरली जाते। असं हे ज्योतिबारायाचं महात्म्य आहे।